राम राम पाहुणं. आपल्या राजनवर एक पिक्चर आलाय बरं का. बघतोस काय? मुजराकर पिक्चर एकदम झॅक झालाय. म्हणजे ते गड किल्ल्यांची एरियल फोटोग्राफी किंवा लंडनची वारी किंवा ग्रामीण भागातील अगदी खुमासदार शैलीतले संवाद किंवा राजकीय दमदार घोषणा, त्याचबरोबर अभिनय, गाणी सगळंच आहे याच्यात. म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टीने हा चित्रपट उजवाच ठरलाय. पण खरा प्रॉब्लेम कुठे माहिती का? ज्या मूळ उद्देशाने हा चित्रपट काढलाय तो मूळ उद्देशच आपल्यासमोर खूप उशिरा येतो. किंबहुना तो ज्या वेळेस येतो त्यावेळेस तो आपल्यासमोर खूप फास्ट फॉरवर्ड पद्धतीने मांडलाय. त्यामुळेच या चित्रपटाचा विषय शिवाजी महाराजांवर असला तरीसुद्धा आपल्याला या चित्रपटाला मुजरा करावासा वाटत नाही. साताऱ्यातल्या खरबुजेवाडीत ही कथा घडते. या गावचे सरपंच आहेत नानासाहेब देशमुख. या नानासाहेबांबरोबर त्यांचे दोन खंदे समर्थक देखील आहेत. एकाचं नाव आहे पांडुरंग शिंदे उर्फ पांडाशेठ आणि दुसऱ्याचं नाव आहे शिवा. नानासाहेबांना शिवरायांच्यासाठी काहीतरी करण्याची किंवा गड संवर्धन किंवा त्यांचं जतन करून गावामध्ये विकास करण्याची खूप मनस्वी इच्छा आहे. त्यासाठी त्यांच्याकडे ब्ल्यूप्रिंट देखील तयार आहे. पण खरा अभाव आहे तो सत्तेचा. मग सत्ता मिळवण्यासाठी ते थेट आमदार होण्याची स्वप्न बघतात आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटतात. उपमुख्यमंत्री त्यांना म्हणतात, अहो नानासाहेब, काहीतरी दणका करा तरच तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळेल. हाच दणका करण्यासाठी नानासाहेब, पांडाशेठ आणि शिवा थेट अटकेपार जातात. नक्की दणका काय असतो बरं? तर दणका असतो की शिवाजी महाराजांची लंडनमध्ये आज जी तलवार आहे ती तलवार भारतामध्ये परत आणायची. मग ही तलवार ते भारतात परत आणतात का? किंवा जी तलवार ते आणतात ती खरी आहे की खोटी? आणि ती तलवार पुन्हा भारतात आणल्यानंतर राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला बघावा लागेल. गड किल्ल्यांचं संवर्धन, त्यांचं जतन किंवा त्या माध्यमातून गावाचा किंवा राज्याचा विकास याविषयी आज समाजात विविध संघटना कार्यरत आहेत किंवा अनेक इतिहास तज्ज्ञही याबाबत अभ्यास करत आहेत. पण याच विषयावर आधारित थेट एक चित्रपट काढण्याचं धाडस हेमंत ढोमेने केलं, त्याबद्दल खरं तर त्याचं कौतुकच करायला हवं. पण केवळ विषयाची निवड अचूक करून चालत नाही, त्याची मांडणी देखील अतिशय सक्षमरित्या आपल्यासमोर मांडली पाहिजे, तरच तो चित्रपट यशस्वी होऊ शकतो. या चित्रपटाचं नेमकं झालंय काय की सुरुवातीचा काही काळ हा चित्रपट विनोद निर्मिती करतो. त्यानंतर हे तिघं लंडनमध्ये जातात. तिथंही काही प्रमाणात विनोद निर्मिती होते. पण हे तिघं पुन्हा भारतात आल्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या त्या फारच बालिश किंवा बाळबोध वाटतात. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर हे लंडनवर ज्या मोहिमेसाठी जातात त्या मोहिमेची तयारी किंवा त्या मोहिमेचं प्लॅनिंग काहीतरी ठोस पद्धतीने यांनी करणं अपेक्षित होतं. किंवा तिथं गेल्यावर नक्की लंडनमध्ये शिवाजी महाराजांची तलवार कुठं आहे याचं ज्ञान त्यांना अवगत पाहिजे होतं. पण या गोष्टी या चित्रपटात कुठेही आपल्यासमोर दिसत नाहीत. किंबहुना ते तिघं जेव्हा पुन्हा भारतात येतात त्यानंतर ज्या वेगाने राजकीय समीकरणं बदललेली दाखवली आहेत किंवा ज्या सहजतेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बदल दाखवलेत, तेवढं राजकारण आपल्या राज्यात सोपं राहिलेलं नाही किंवा गावातल्या पातळीवर तर ते नाहीच नाही. अभिनयात मात्र सगळ्यांनी अव्वल काम केलंय. म्हणजे जितेंद्र जोशी प्रत्येक चित्रपटात आपल्या भूमिकेत एकदम समरसून काम करतो, हे पुन्हा एकदा इथे दिसून आलंय. नानासाहेब देशमुख त्याने अतिशय एकरूप होऊन आपल्यासमोर मांडलाय. त्याचबरोबर वेगळा अभिनय म्हणून अनिकेत विश्वासरावचं देखील कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीने त्यांनी पांडाशेठ आपल्यासमोर रंगवलाय ती पद्धत किंवा त्याचा वेगळ्या आवाजाचा एक लहेजा, त्याची ग्रामीण भागातील बोलण्याची शैली खूपच भावून जाते. अक्षय टांगसाळेचं काय झालंय की वायझेडचं शूटिंग संपून तो थेट या सेटवर आल्याचं जाणवतं. त्याची एकंदरीत देहबोली किंवा त्याचं संवादफेक कौशल्य किंवा एकंदरीतच त्याचं सगळं वावरणं हे सेम टू सेम त्याच चित्रपटासारखं वाटतं. हेमंत ढोमेनी या चित्रपटात लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्याची भूमिका साकारली. या चित्रपटात तो एक खलनायक साकारतोय. हा शमशेर पाटील खलनायक जो आहे तो त्यांनी अतिशय प्रभावीपणे आपल्यासमोर मांडलाय. त्याच्या अभिनयातले विविध पैलू त्यांनी या भूमिकेतून आपल्याला दाखवून दिलेत. त्याचबरोबर पर्णपेठे, रसिका सुनील किंवा नेहा जोशी किंवा अश्विनी काळसेकर यांनी देखील सहाय्यक भूमिका अतिशय चोख बजावल्या.
मध्यंतरानंतर या चित्रपटात येणाऱ्या 2 भूमिका अतिशय मोलाच्या ठरल्या आहेत. या भूमिका साकारल्यात विक्रम गोखले आणि अनंत जोग यांनी. या दोघांच्या वावरामुळे हा चित्रपट एका वेगळ्या उंचीला आपल्याला नेऊन ठेवतो. या चित्रपटाचं टायटल सॉन्ग किंवा माझ्या राजा र हे गाणं बघायला आणि ऐकायला खूप सुखावं आहे. पण गावरान कोंबडं यासारखी गाणी नको त्यावेळी या चित्रपटात पेरली आहेत आणि ती व्यत्यय आणत राहतात. अमित राजचं म्युझिक किंवा क्षितिज पटवर्धनचे गाण्याचे बोल हे या चित्रपटाचे प्लस पॉईंट म्हणावे लागतील. हेमंत ढोमेचा दिग्दर्शनातला हा पहिलाच प्रयत्न. खरं तर या प्रयत्नाला दाद द्यायला हरकत नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने या चित्रपटाची मांडणी केली आहे ती कुठेतरी भरकटल्यामुळे हा चित्रपट आपल्याला तितकासा भावत नाही. चित्रपटात काही ठिकाणी वापरलेले VFX किंवा मिलिंद जोग यांचा कॅमेरा आपल्याला अप्रतिमरित्या चित्रपट दाखवतो खरं, पण शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी वेगळं बघायला मिळेल किंवा या विषयाबाबत काहीतरी वेगळं आपल्याला दाखवण्यात येईल अशी उत्सुकता जर तुमच्या मनात असेल तर हा चित्रपट तुमची कुठेतरी निराशाच करेल. मी या चित्रपटाला देतोय केवळ 2 स्टार.